नमस्कार. कायझेन इंडिया न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपण छत्रपती संभाजीनगर येथे आहोत आणि आज आपण आरोग्यम या ठिकाणी आहोत. तर डॉक्टर्स डे निमित्त आपण डॉक्टर भाग्यश्री राठोड जाधव यांच्याशी चर्चा करणार आहोत. तर नमस्ते मॅडम, कायझेन इंडिया न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मला एक आमच्या व्ह्युअर्सला आपला थोडक्यात परिचय द्यावा. माझं नाव आहे भाग्यश्री कोंडीराम राठोड जाधव. ॲक्च्युली माझं एक सेंटर आरोग्यम हेल्थ केअर पॅथॉलॉजी आणि क्लिनिक सेंटर आहे. त्याच्यामध्ये मी ॲज अ डॉक्टर म्हणून HOD म्हणून इथे काम करते. त्याच्यामध्ये माझं जनरल प्रॅक्टिसमध्ये ते पण चालते. त्याच्यामध्ये पॅथॉलॉजी कलेक्शन लॅब आहे ते पण चालते. मी ॲज अ वेलनेस कोच म्हणून पण काम करते. इमोशनल थेरपी कोच म्हणून पण काम करते. म्हणजे एक डॉक्टर आरोग्याच्या दृष्टीनं तुम्ही एक परिपूर्ण आहात, फुल पॅकेज असं म्हणायला हरकत नाही. तर मी हे सर्व करते. ॲज अ बाय प्रोफेशन मी एक डॉक्टर म्हणून काम करते. ॲज अ पॅथॉलॉजिस्ट म्हणून मी काम करते. मी गुरु मिश्री होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि कांचन शांतलाल देसाई पॅरामेडिकल कॉलेज इथं मी ॲज अ प्रोफेसर म्हणून पण वर्क करते. माझा परिचय आहे. तर मला सांगा की पॅथॉलॉजी आता आपण उल्लेख केला, तर सर्वसामान्यांना पॅथॉलॉजी आणि त्या संदर्भात कसल्या तपासण्या असतात ही माहिती नसते. तर एक सोप्या शब्दात तसं सांगा. सर, पॅथॉलॉजी म्हणजे आजाराचं शस्त्र म्हणायला हरकत नाही. आजारावरती निदान करायचं. बरेच असे आजार आहे की जे आपण एक नॉर्मल ताप आहे, सर्दी आहे, खोकला आहे ह्या दिसून येतात. त्या गोष्टीवरती आपण सांगू शकतो, मेडिसिन देतात डॉक्टर आणि प्रिस्क्राईब मेडिकल घेऊ शकतो न विचारताही. पण बरेच असे आजार आहे की जे निदान केल्याशिवाय आणि त्याचा रिपोर्ट हातात आल्याशिवाय तुम्ही अंदाजे ते नाही घेऊ शकत. उपचार करताच येत नाही. त्याच्यामुळं 70% आजाराचं निदान मीन्स पॅथॉलॉजी. अच्छा, म्हणजे कुठलाही आजार असेल तर 70% तुमच्याशीच निगडीत, म्हणजे तुम्हीच त्याला योग्य पद्धतीने निदान करून देतो. निदान केल्यानंतर त्याच्या पुढचं जे ट्रीटमेंट आहे हे डॉक्टर करू शकतात. आता त्याच्यामध्ये जसं की बरेच असे टेस्ट आहे की जे पेशंटला म्हणजे आहे हे माहिती आहे, शुगर आहे माहिती आहे, कोलेस्ट्रॉल वाढलेलं माहिती आहे, पण कालांतराने मेडिसिन घेऊन ते कुठेतरी स्टेबल होतं, कमी होतं किंवा वाढतंही. आता ते वारंवार चेक करण्यासाठी ही पॅथॉलॉजीचीच गरज पडते. अच्छा, बरं. आपल्याकडे ह्या पॅथॉलॉजी मध्ये कोणत्या चाचण्या होतात? त्याच्यामध्ये सर बऱ्याच बेसिक जर बनलं तर शुगर होते, ज्याला आपण शुगर ग्लुकोज फास्टिंग पोस्टमेल म्हणतो, HbA1c म्हणतो. CBC आहे, किडनी फंक्शन टेस्ट आहे, लिव्हर फंक्शन टेस्ट आहे. नंतर काही व्हायरोलॉजीच्या टेस्ट आहे, HIV, HBsC, डेंग्यू आहे, मलेरिया, पॅरासाइट, होल बॉडी चेकअप मध्ये विटॅमिन D, B12, फॉलिक ऍसिड, तुमचे बरेचसे असे आजार आहे. हे बेसिक झाले. त्यानंतर खूप सेन्सिटिव्ह लेवलचे पण आजार आहे, ज्यामध्ये कॅन्सरचे निदान होतात, त्याला बायोप्सी म्हणतो. तर त्याच्यामध्ये मार्करचे काही पॅरामीटर्स असतात, तेही चेक करायचं. जे तुमच्या बॉडीमध्ये एखादा आजार आहे तर तो वाढला आहे, पहिले आहे की नाही हे चेक करावं. त्यानंतर आहे तो किती प्रमाणात वाढला, त्यानंतर वाढल्यानंतर त्याच्यावरती परत किती पर्सेंटेज मध्ये कुठल्या भागामध्ये जास्त वाढलेला आहे त्याच्यावरतीही निदान केलं जातं आणि मग त्याप्रमाणे डॉक्टर्स तुम्हाला ट्रीटमेंट देतात. जसं की कॅन्सर मध्ये आहे की काही लोकांना आहे कॅन्सर आहे, ब्रेस्ट कॅन्सर आहे किंवा एखादं ब्लड कॅन्सर आहे, कुठलाही एक कॅन्सर आहे की तो एक पार्ट मध्ये असतो. बऱ्याचदा तो पार्ट रिमूव्ह करून काढले जातो, बायोप्सी केले जातं. बायोप्सी केल्यानंतर त्याच्यामध्ये ER, म्हणजे बऱ्याच टाईप ऑफ टेस्ट आपण करतो. त्यानंतर डॉक्टर त्याच्यावरती तुमचे जे प्रिस्क्रिप्शन करतात, मेडिसिन प्रिस्क्राईब करतात, त्याच्यामध्ये तुम्हाला ते एक देतात, पर्सेंटेज मध्ये हे देतात, ते रेडिएशन द्यायचे की फक्त त्यांना किमोथेरपीवरतीच ते थांबू शकतात. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की एक डॉक्टरच्या आधीचे डॉक्टर तुम्ही नाही का, म्हणजे जे मूळ आहे ते तुम्ही आहात आणि निदान करून देणं आमचं काम आहे. त्याच्या पुढचा जो प्रवास चालू होतो पेशंटचा, म्हणजे जो सुलभ प्रवास आहे तो डॉक्टर करतात. सुरुवातीचाही प्रवास आमच्याकडूनच चालू होतो. निदान झालंय आणि ते पूर्ण क्युअर झालं की नाही हे बघण्यासाठी परत निदान करायला पाहिजे. वेलनेस पण कोच आहात. तर सध्या फॅट जे आहे महिलांमध्ये जास्त प्रमाणात आहे आणि ते वाढतच राहते. आता त्याला काय कारण आहेत आणि ते कसं कंट्रोल केलं पाहिजे? सर, सगळ्यात पहिले वेलनेस मध्ये जर मी बोलायचं झालं, महिला असो पुरुष असो किंवा छोटं बाळ असो, सगळ्यात मेन म्हणजे आपलं लाईफस्टाईल बिघडलेलं आहे.
सर्वांचंच आहे. झोपेच्या वेळा म्हणजे ठरलेल्या नाहीये, उठण्याच्या वेळा ठरलेल्या नाहीये. हो. आणि त्यानंतर आपलं जे खाण्याची पद्धत आहे ती चुकीची होतीये. अगोदर जे होतं की सकाळी नाश्ता आता हा प्रकारच फास्ट- नव्हता. नॉर्मली जेवण होतं, दुपारचं जेवण, संध्याकाळ, आणि ते सात्विक जेवण होतं. आणि आता फास्ट फूड फास्ट जास्त आहे. फूड जास्त झाले, जंक फूड जास्त झाले, त्यामुळे ते प्रमाण वाढलेलं आहे. आणि वाढलेलं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की आपलं सोशल मीडिया, सोशली आपण हो. जे युज करतोय तिथं असं आहे की जिथं 2 तास माणूस हे करतो तिथे 4 तास स्क्रोलिंग करायला लागले. कुठेतरी त्याचाही बॅड इम्पॅक्ट आपल्या बॉडीवरती होतो की म्हणजे आपण सोशल एका मीडियाचा ठिकाणी बसून कमी वापर केला. कमी वापर करणं, एका ठिकाणी बसून जेवण करायचं, त्याच्यापेक्षा जास्त जेवण जाते. त्यानंतर नेक्स्ट आहे की ते डायजेस्ट करण्यासाठी आपण काहीच करत नाही. म्हणजे चालणं अगोदर सुद्धा काही लोकांच्या नकोच, जीवावर हा. जातं. पहिले अगोदर असं होतं की छोटे मुलं आहेत, जेवण झालं किंवा काही आलं ऍक्टिव्हिटीसाठी त्यांना बाहेर खेळल्याशिवाय पर्याय नव्हता. हो. महिलांना सुखसुविधा नव्हत्या, त्यामुळे घरातले काम सगळे कामं करायला करणं, लागायचे. ते दळणं असो किंवा अगदी आता, वाटणं असो हा. किंवा प्रत्येक गोष्ट, आता मिक्सर आताचे आला, सगळ्या एक गोष्टी, washing आता machine मिक्सर, आली. हा, कपडे धुणे. ऍक्च्युली हे जे प्रोसिजर होतं, हे प्रोसिजर मीन्स तुमच्या आसनाचेच एक प्रकार आहे. अच्छा. तुम्ही जे डेली रुटीनला आपण आता हे करतो, पीसीओडी आहे, पीसीओएस आहे किंवा अदर काही गोष्टीसाठी आपण एक्सरसाइज करतो, योगा करतो, सूर्यनमस्कार करतो, ह्याच्यामध्ये जेवढ्या पण स्टेप आहेत, ऍक्च्युली 12 स्टेप आहेत, त्या 12ही स्टेप मध्ये आसनाचेच प्रकार आहेत. तर पीसीओडी वाढण्याचं कारण ते आहे, हार्मोनल इनबॅलन्स होण्याचं कारण ते आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी हालचाली होत नाही, एक्झर्शन होत नाही, कॅलरीज बर्न होत नाही, त्यामुळे ते फॅट स्टोअर होतं. आणि फॅट स्टोअर झाल्यामुळे कुठेतरी बॅड इम्पॅक्ट हार्मोनवर पडतात. हार्मोनवर बॅड इम्पॅक्ट पडल्यामुळे कुठेतरी वेट गेन होतं खूप जास्त. आता लॉस करायचं, त्याच्यासाठी आपण काही प्रयत्न नाही करत नाही. आणि नेक्स्ट त्याच्यानंतर आहे की स्ट्रेस वाढलाय, कारण कुठेतरी हे फॅट कुठं आपल्या बॉडीला स्ट्रेस देऊन जातं. कारण ज्या वेळेला फॅट वाढतो, एक्झर्शन होत नाही, तर आपल्या बॉडीमधलं कॉर्टिसॉल वाढतं. कॉर्टिसॉल वाढलं की तो 10,000 निमंत्रण देतो. म्हणजे घरातले जे कामं आहेत ते महिलांनी सर्वच कामं जर केले तर ते फॅट बर्न होते. फॅट बर्न होण्यापेक्षा सगळ्यात पहिला आहार तुमचा महत्वाचा आहे. तुमचा सात्विक आहार घेणं महत्वाचं आहे. नेक्स्ट आहे की टायमावर घेणं महत्वाचं आहे. आणि काय खातोय आपण हे खूप महत्वाचं आहे. गरजेचं नाही की जेवण खायचं ते कुठल्या वेळेला, सकाळी उठून समोसा खातोय, कचोरी खातोय, हे नाहीच आहे. कारण तुमच्या बॉडीमध्ये काही एलिमेंट्स आहेत. आणि तेलाचं पण प्रमाण खूप, तेलाचं वाढलंय सर, प्रमाण वाढलेलं आहे आणि वारंवार तळलं जातं ते तेल आपल्यासाठी हानिकारक. कॅन्सर वाढण्याचं सगळ्यात मेन कारण तेच आहे, तेल आहे. तेल म्हणजे पहिले तेल खायचं आपण, ज्या भाज्या बनवायच्या त्याच्यामध्ये असं होतं की वरतून तेल टाकून खाल्लं जायचं, जसं तूप खातो आपण, वरतून टाकून खातो. पूर्वीचे मला वाटतं तेल पण चांगले होते. सर तेल होते ना, आता फिल्टर करतात. फिल्टर म्हणजे ते पूर्ण प्युरिफाय करतात. प्युरिफाय मध्ये सगळेच कंटेन जातात. जसं की पाणी आहे, अगोदर आपण नॉर्मल विहिरीतलं पाणी प्यायचो तर ते पाण्यामुळे काही त्रास आणि व्हायचा, ते जड असायचं, चांगलं असायचं. आता आपण फिल्टर करतो तर कुठेतरी ते चांगलेही कंटेन जातात ना, आपल्या बॉडीला पाहिजे तेवढं भेटतच नाही. तसं तेलाचंही झालं. म्हणजे फिल्टर तेल जर खाल्लं तर ते अधिक घातक आहे. हा, फिल्टर तेल नाही. आता ऑइल कुठलंही खा तुम्ही, जास्त प्रमाणात खाता तर बॉडीसाठी ते घातक आहे. आपल्या आरोग्यम हेल्थ केअर आणि क्लिनिक याच्यामध्ये सर्वसामान्य किंवा रुग्णांसाठी काही ऑफर्स असतात का, काही सवलती असतात? ऑफर्स असते. मी दर महिन्याला किंवा 15 दिवसाला कुठलाही एक टेस्ट, कॅम्प ऑर्गनायझेशन होतं आमच्याकडून, तर कुठलाही एक टेस्ट आम्ही फ्री ऑफ कॉस्ट ठेवतो. एक तर शुगर आहे, कोलेस्ट्रॉल आहे किंवा किडनीचा आहे, कुठलाही एक टेस्ट आम्ही फ्री ठेवतो. बाकीच्या टेस्टमध्ये 50 ते 70% मध्ये आम्ही सवलत देतो. त्यानंतर सिनियर सिटीजन आहे त्यांच्यासाठी पॅकेजेस असतात, त्यांच्यासाठी महिला आहे, महिलांसाठी, महिला आणि छोट्या मुलांसाठी आम्ही फार म्हणजे खूप सवलती, म्हणजे 50, 60, 70 जसे पण शक्य असेल ते सवलतीमध्ये करतो. त्यानंतर होल बॉडी पॅकेजेस आहे, याच्यामध्ये ही सवलती आहे. कॅन्सर पेशंट आहे यांच्यासाठी खास सवलती ठेवल्या जातात. आणि बऱ्याचदा असं होतं की जेवढं सोशली आम्हाला करता येईल, आमच्याकडून हेल्प करता येईल, तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. एक सामाजिक बांधिलकी या दृष्टीने तुम्ही काम करता. बरं, मला असं सांगा की आता आपण सवलत देतो, ठीक आहे, पण त्या सवलतीमध्ये हे जे कॅम्प असतात तर त्या माध्यमातून काही म्हणजे पेशंट, रुग्ण जे सापडले तुम्हाला काही आजारांचे,
तर त्यांना कशा प्रकारे तुम्ही रेफर करता? सर जेवढे पेशंटला आम्हाला आमच्याकडून गाईड करता आलं, माझ्याकडून स्वतः मी ॲज एक प्रोफेशनल डॉक्टर आहे, एक वेलनेस कोच आहे, त्यानुसार मला जेवढं स्वतःला कन्सल्ट करता येईल मी तेवढं करण्याचा प्रयत्न करते. बरेच पेशंटला आजार आहे की आता किडनी आहे, एखाद्या पेशंटला ते क्रिएटिन वाढून आलंय, तर मी नाही देऊ शकत त्याला ट्रीटमेंट. तर मी त्याला प्रॉपर गाईड करेल की तू एखाद्या युरोलॉजिस्टकडे जा, किडनी स्पेशलिस्ट आहे, हार्टचं आहे, कोलेस्ट्रॉल वाढून आले, मी त्याला कार्डिओकडे सजेस्ट करेल. तर त्यानंतर बरेच असे पेशंट आहेत की ज्यांना असं वाटतं, माझ्याकडे येणारे जेवढेही पेशंट आहे माझे मिस्टर कॅन्सर हॉस्पिटलला असतात, तर मी जेवढं गव्हर्नमेंटला पण माझ्या हस्बंड तिथे असल्यामुळं जेवढं आहे तेवढं हेल्प तिकडून भेटेल तेवढं मी प्रयत्न करते. माझ्यासोबत सर असतात मिस्टर सिद्धार्थ ठाकरे, तेही त्यांच्या सोशली जेवढं आम्हाला तिघ जण मिळून काम करतो आम्ही, तिघांनाही जेवढं सोशली वर्क करता येईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करतो. मला असं सांगा की जे दैनंदिन महिलांचं जे रुटीन आहे तर ते कशा पद्धतीने असावं की अलीकडच्या काळात जे आजार वाढले, प्रत्येक महिन्याला काही स्त्रियांना दवाखान्यात जावं लागतं, काही ना काहीतरी आजार उद्भवतो, तर एकंदरीत हे व्हायला नको आहे किंवा व्हायला नाही पाहिजे, त्यासाठी काय कसं रुटीन असतं? सर सुरुवातीला मी सगळ्यात पहिले सर्व महिला पुरुष जेवढं पण एक आहे जेवढ्यांना सर्वांना मी एक हे करेल की स्वतःसाठी एक तास वेळ द्या, एक्सरसाइज करा, योगा करा, मेडिटेशन करा, तुमचे 60-70% आजार तिथंच बरे होतात. त्याच्यानंतर मी सांगेल की व्यवस्थित आहार घ्या. आहार खूप महत्वाचा आहे. तुमचं म्हणजे 80 ते 90% तुमचं व्यायाम आणि आहार याच्यावरच तुमचं डायग्नोस आहे. ज्या वेळेला तुम्ही व्यायाम करतात बॉडी मधल्या ज्या एक्स्ट्रा कॅलरीज बर्न होतात आणि एक्स्ट्रा जे आहे जे पण आहे फॅट आहे जे पण एक्स्ट्रा आहे ते बाहेर निघतं. निगेटिव्हिटी असो, फॅट असो किंवा एक्स्ट्रा ज्या गोष्टी आहेत त्या बाहेर निघतात. जेव्हा बाहेर निघलेल्या गोष्टी आहेत तर त्यामुळे आजार कमीच होणार आहे. आणि प्रॉपर जेवण घेताय, प्रॉपर न्यूट्रिशन घेताय, पाहिजे तेवढ्याच कॅलरी घेताय, तर ऑब्व्हियसली त्या गोष्टी तुम्हाला होणारच नाहीये. त्यानंतरही होतं तर ते फार ऍडव्हान्टेज लेवलला आहे की मग त्याला तर नाही थांबू शकत. पण शक्यतो तुम्ही होईल तेवढं ह्या गोष्टी करणार. तर माझ्याकडे जेवढेही पेशंट आहे मी त्यांना पर्सनली गाईड करते की तुम्हाला हे करा. घरी बऱ्याच महिलांचे एक्सक्यूज असतात, वेळ भेटत नाही, मॉर्निंगला आम्हाला घरचे कामं असतात, तर माझ्याकडं मी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये ऑनलाईन माझं वेलनेस आम्ही लिंक पाठवते की तुम्ही घरी करा, आहार तिथं करा. खूप आमच्या कायझिन इंडिया न्यूज चॅनलच्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की हे खूप चांगली सुविधा आहे आणि त्याचा नक्कीच सगळ्यांना फायदा होईल. तर तुम्ही जी लिंक असेल आम्हाला जरी पाठवली तरी आम्ही आमच्या व्ह्युअर्सना आम्ही आमच्या चॅनलवर टाकतो. मलाही आवडेल सोशली सगळ्यांशी कनेक्ट व्हायला, कारण एक आहे की म्हणजे जसं स्वच्छ भारत आहे तसं निरोगी भारत ती बनवण्याचा करता येईल प्रयत्न करेल. माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी करते. माझी पूर्ण टीम कॉपरेट करते आणि सगळ्यांनी माझी फार मोठी हे आहे वेलनेस मध्ये टीम आहे, त्यांनी सगळ्यांनी मिळून सगळ्यांचं हेच असतं की जेवढं लोकांपर्यंत पोहोचता येईल तेवढं करा. ठीक आहे, गरजेचं नाही की तुम्ही हेच करा तेच करा, पण जेवढं होईल तेवढं तरी करा, ऍटलिस्ट करा. तर ट्राय करा. बऱ्याच लोकांना माहितीच नाहीये की ते कुठून कसं काय आहे, तर तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही कन्सल्ट करतो. आमच्याकडून त्या कन्सल्टिंगचं कुठलंही फीस नाही, काहीच नाहीये. काही वेलनेस कोच असतात, प्रोडक्ट्स असतात, तर ते अनिवार्य करतात की कंपल्सरी करतात की आमच्याकडून घेतलं पाहिजे, तर याबद्दल काय सांगा? सर गरजेचं आहे का? गरजेचं आहे का की बघा फॅट वाढलेला आहे. का वाढलं? तो फॅट कुठेतरी न्यूट्रिशनची कमी झाली म्हणून ते फॅट वाढले. तर ते घेतल्यानंतर म्हणजे मी सांगेल तुम्हाला प्रोटीन एवढ्या कॅलरीज घ्या, मल्टीविटॅमिन्स घ्या, त्याच्यानंतर कॅल्शियम घ्या, मॅग्नेशियम घ्या, पोटॅशियम घ्या. हे सगळं तुम्ही जर जमा करत गेले तर तेवढं घेणं एका माणसाला सर्वसामान्यांना शक्यच नाही, कारण तेवढ्या भाज्या तेवढे डाळी वगैरे कुठून आणणार. तर त्यासाठी एक कॉम्बिनेशन मध्ये एक पॅक बनवलेला आहे. तर दिवसभरामध्ये 1000 ते 1200 कॅलरीज तुम्हाला लागतात. तर ते घेतलं तर तुमचं त्या अजून बेनिफिट आहे त्याचे. पण असं गरजेचंच नाहीये की तुमच्याजवळ पैसेच नाहीये ना आम्ही सांगतो की तुम्ही घेतलंच पाहिजे. नाही, आम्ही त्याच्यासाठी डाएट फॉलो घ्यायला सांगतो तुम्हाला. आम्ही सांगतो तो डाएट घ्या. तर ठीक आहे, आमचं प्रोडक्ट नका घेऊ पण डाएट घेऊ शकता तुम्ही. डाएट घेतल्यानंतर तुम्ही एक्सरसाइज करा. असं नाही की प्रोडक्ट घेतल्यासाठी बरेच जण प्रोडक्ट कंपल्सरी करता हे सांगता,
तर हे कोणीच सांगत नाही हा, की हा. तुम्ही एक्सरसाइज प्लस तुमचं घरचं जेवण खाऊन पण तुम्ही कमी करू शकता. हे कोणी सांगत नाही. प्रोडक्ट आता खूपच जास्त सिव्हिअर लेवलला तुमचे प्रॉब्लेम्स आहेत तर त्यावेळेला तुम्हाला प्रोडक्ट घेऊनच ते कमी करावं लागेल. आम्हाला रिझल्ट द्यायचा आहे. बरोबर आहे. तुम्ही म्हणाल तुम्ही एका महिन्यामध्ये 5 किलो वेट लॉस सांगितला होता किंवा आमचे झालेलं पीसीओडी पीसीओएस ओबेसिटी जे पण आहे ते कमी करा असं सांगितलं होतं. तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रॉपर न्यूट्रिशन द्यावं लागेल, प्रॉपर बरोबर. सगळ्या गोष्टी द्याव्या लागेल. ते प्रॉपर तुम्ही घरी घेऊ नाही शकत. तुमचं एक्सक्यूज असतं की मी एवढं नाही आणून खाऊ शकत, एवढं नाही घेऊ शकत. मग आम्ही त्याच्यासाठी एक सप्लिमेंटरी देतो की हे बरोबर. घ्या आणि तुम्ही कमी करा. हे घेऊन कमी होते. आता ते लाईफ टाईम नसतं घ्यायचंय. तर तुमचे जोपर्यंत प्रॉब्लेम्स आहेत तोपर्यंत ते कंटिन्यू करा आणि त्यानंतर जेव्हा प्रॉब्लेम्स कमी झाले तर मग घरचं तुम्ही आहे ते खा, मेंटेन ठेवा आणि ते वर्कआउट करत राहा. तर बरेच लोक काय करतात, वर्कआउट जो कमी झालंय वर्कआउट बंद, ते सगळं रुटीन सगळं शेड्यूल बंद झालेलं आहे. त्यानंतर ते शेड्यूल बंद झाल्यानंतर ते परत ग्रो. अच्छा. कारण एखादी गोष्ट आहे तुम्ही खूप वर्षापासून ती साठवून ठेवलेली आहे तर ती 2 दिवसात तर नाही बाहेर निघणार जाणार. आहे. त्याला बाहेर काढण्यासाठी 6-8 महिने लागतील. त्या 6-8 महिन्यानंतर ते क्लीन झालंय. आता त्या बॉडीचं कसं आहे, ते एखादी गोष्ट आहे की ते सेल आहे त्यांनी खूप साऱ्या आतमध्ये टॉक्सिन्स आहे ते रिमूव्ह झाले. आता ते नवीन सेल बनल्या तर नवीन सेलला तुम्ही नवीन पद्धतीने ग्रो करा ना, हो. तर ते मेंटेन राहील. तर तुम्ही परत पहिल्यासारखंच रुटीन कराल तर ते परत आहे म्हणजे तसंच तुम्हाला सातत्य ठेवावं लागेल. होतात. बरं. त्याच्याशिवाय नाही होणार. कुठलीही गोष्ट असेल तुम्ही ट्रीटमेंट घ्या, वेलनेसला जा, एखादं मेडिटेशन करा, तुम्ही सातत्य ठेवलं तर तुम्ही कंटिन्यू तसेच राहाल. आणि तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं इकडे तिकडे केलं तर ते रुटीन होणार. बिघडलं तर होईल. आता रोजची तुम्ही ऑफिस आहे, रोज तुम्ही 9 ते 5 जाताय आणि एखाद दिवशी 12 ते 5 जायला लागले तर बॉस तुम्हाला तर थोडस नाही एक करणार. अडचण निर्माण होते. होईलच ना. तसे बॉडीच तसं सेम आहे. बरं. ठीक आहे. आपण कायझन इंडिया न्यूज चॅनलशी संवाद साधल्याबद्दल खूप खूप आभार आहे.